तो काय आहे, त्यांच्या त्यांच्या बुद्धीची कीव करणारा विषय आहे. आजचा तो विषय नाही, आपण त्याच्यावर पाहिजे तर वेगळं बोलू. परंतु माझी विनंती, एक महत्त्वाचा प्रश्न सध्या जो लातूरमध्ये आपल्या सगळ्याच्या निदर्शनास आला, एक कॅरेक्टरलेस किरीट सोमय्या. सगळ्या भारताला माहित आहे त्याचं कॅरेक्टर काय, आणि त्यांनी जगाला शहाणपणा शिकवायला आणि भारतातले बांगलादेशी तर लात घालून काढू हो. आणि सरकार का करलेलं 11 वर्ष झालं. ग्रह खातं, सगळ्या देशाची सत्ता तुमच्याकडे सगळं आहे. सरकार कमी पडलं म्हणून ह्या कॅरेक्टरलेसला नेमलंय का ती सगळं बघायला? ही फक्त दर निवडणुकीच्या, गेल्या निवडणुकीच्या अगोदर येऊन काहीतरी जातीय विष पसरून गेले. आता निवडणूक आले की ही नाटकं, ही फक्त निवडणुकीला सेंट्रलाइज करून असे एजंट प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये भाजपनं पेरलेले आहेत. आणि एकंदरीत जी भारतीय संस्कृती आहे त्याला गालबोट लावण्याचं काम चालू आहे. आणि इथं महानगरपालिकेत आल्यावर किती नागरिकाचा अनुभव आहे की बाजूला खुर्ची टाकून ना महानगरपालिकेत बसवलं जातं. तिथं टेबलला एवढे ज्येष्ठ नागरिक संघाचे लोक सुद्धा आता आले होते, त्यांना टेबलला खुर्ची टाकून राऊंड टेबल त्यांच्यासोबत मीटिंग होते का? होत नाही. बुके हा, ज्येष्ठ नागरिक कुणी, एवढे नागरिक, हजारो नागरिक रोज महानगरपालिकेत येतात, कुणाकुणाला बुके देतात? असल्या कॅरेक्टरलेसला बुके देऊन महानगरपालिकेचा अवमान झाला नाही का? आणि काही दळबद्री त्या जन्मनोंदणीत विभागातले कर्मचारी महानगरपालिकेचे पाया पडले क्रेडिट सोमय्याच्या. लाज वाटली पाहिजे, घरी आई वडिलाच्या पाया पडत नाहीत. असल्या नालायकांना तात्काळ हाकलून द्या, त्या जागेवर ठेवायचं नाही. कारण त्यांच्याकडून निष्पक्ष कामाची आता आम्हाला लातूरकरांना अपेक्षा राहिलेली नाही. आणि इथून पुढे अशा कॅरेक्टरलेस किरीट किंवा तत्सम कुणाही असंवैधानिक व्यक्तीला वेगळी ट्रीटमेंट जर दिली गेली जातीय विद्वेष पसरण्याच्या उद्देशानं, तर त्याला प्रशासनाला जबाबदार धरलं जाईल, असं आम्ही आयुक्त मॅडमना सांगितलंय. त्या नवीन आलेल्या आहेत. आमची लातूरची संस्कृती अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे, दिलीपराव देशमुख साहेबांचे तसे संस्कार आहेत. आणि त्याच नेतृत्वाखाली आम्ही भया त्या पद्धतीनं काम करतात. म्हणून आज आम्ही त्यांना सौम्य भाषेत व्यवस्थित सांगितलंय, हे लातूरमध्ये जमणार नाही, नाही म्हणजे नाही. आणि इथून पुढे सहन केलं जाणार नाही. पहिली सूचना आहे, असल्या फालतू लोकांना एंटरटेन करणं बंद.